नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण फिजिकल केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, सॉलिड स्टेट, आणि त्याचं सेकंड लेक्चर जे आहे ते आज आपण कंटिन्यू करतोय. ठीक आहे. तर पहिला पार्ट आपण बघितला होता इंट्रोडक्शन आणि टाइप्स ऑफ सॉलिड्स. आजचा पार्ट आपल्याला बेसिकली बघायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. ठीक आहे. जर स्टुडंट्स लोकांनी जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. ठीक आहे. टेलिग्राम वरती माझं एक चॅनल मी नुकतंच सुरू केलेलं आहे काही दिवसांपूर्वी. त्याचं नाव आहे वैभव सर्स केमिस्ट्री आणि त्याची लिंक इथे खाली दिलेली आहे. या लिंक वरती तुम्ही जाऊन ते चॅनल जॉईन करू शकता. नुकताच पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर त्याचे एमसीक्यूज जे आहेत डेली ते मी त्याच्यावरती पुटअप करतो आहे. ओके, क्विज टाईपचं मी त्याच्यावरती सुरू केलेलं आहे. ठीक आहे. नाऊ लेट अस मूव्ह टुवर्ड्स आवर टुडेज टॉपिक. ठीक आहे. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे की सॉलिड्स जे आहेत हे दोन टाईपमध्ये क्लासिफाय केले जातात. द फर्स्ट टाईप इज नथिंग बट कॉल्ड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड आणि जो सेकंड सॉलिड असतो त्याला आपण बोलतो ॲमॉर्फस सॉलिड. ठीक आहे. तर आता आपल्याला आज काय करायचंय की हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे याचं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन बघायचं आहे. ठीक आहे. सो लेट अस सी द क्लासिफिकेशन. बेसिकली क्रिस्टलाइन सॉलिड जे असतं हे 4 टाइप्स मध्ये क्लासिफाय केलं जातं. त्यातला सर्वात पहिला टाइप जो आहे तो आहे आयोनिक क्रिस्टल सॉलिड. सेकंड टाइप आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल सॉलिड. थर्ड टाइप आहे मॉलिक्युलर क्रिस्टल सॉलिड आणि फोर्थ टाइप आहे मेटॅलिक क्रिस्टल सॉलिड. आता यामध्ये आयोनिक, कोव्हॅलंट आणि मेटॅलिक या तिघांचे पार्ट्स पडत नाहीत. मॉलिक्युलर इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. त्यातला पहिला आहे पोलर मॉलिक्युलर सॉलिड, सेकंड इज हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड आणि थर्ड आहे नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. सो या पद्धतीने हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता आपल्याला पहिल्या टाइप वरती फोकस करायचं आहे. द फर्स्ट टाइप इज नथिंग बट कॉल्ड ॲज आयोनिक क्रिस्टल सॉलिड. आता याच्या नावामध्येच तुम्ही बघितलंय आयोनिक. ओके, म्हणजे थोडक्यात हा जो क्रिस्टलाइन सॉलिड असतो हा आयन्स पासून तयार झालेला असतो. सो द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर द चार्ज्ड आयन. मग आता हे चार्ज्ड आयन कोणते असतात मित्रांनो? तर दोन प्रकारचे आयन्स जनरली तुम्ही बघता. ओके, द फर्स्ट आयन इज कॉल्ड ॲज कॅटायन. ओके, आणि सेकंड आयन जो असतो याला बोलतात एनायन. आता कॅटायन आणि एनायन म्हणजे काय? तर तुम्ही बघत असाल कॅटायन वरती कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. कुठलाही न्यूट्रल ॲटम तुम्ही पिरियोडिक टेबल मधला घ्या, जर त्याने एखादा किंवा दोन इलेक्ट्रॉन डोनेट केले तर तिथे पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि कोण बनतो? कॅटायन. आणि एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आता निगेटिव्ह चार्ज कधी येतो? एखाद्या न्यूट्रल ॲटमने ओके जर एखाद दोन इलेक्ट्रॉन गेन केले दुसऱ्या ॲटम कडनं तर इथे निगेटिव्ह चार्ज येतो आणि त्याला आपण बोलतो एनायन. सो दिस इज नथिंग बट द कॅटायन आणि एनायन. आता इथे काय होतं बेसिकली या सॉलिड्स मध्ये कॅटायन आणि एनायन या दोघांचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. ओके, या पद्धतीने. म्हणजेच एक पॉझिटिव्ह आयन, ओके, एक निगेटिव्ह आयन, एक पॉझिटिव्ह आयन, एक निगेटिव्ह आयन. ओके, आणि यांची साईज जी आहे ती सारखी नसते मित्रांनो. कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये जनरली एनायन्स हे लार्ज साईजचे असतात आणि कॅटायन्स हे स्मॉल साईजचे असतात. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट व्हॉट द आयोनिक क्रिस्टल. आता हे दिसायला कसे दिसतात किंवा आता थोडक्यात मला हे सांगायचंय की हे जे आयन्स आहेत हे एकमेकांच्या जवळ अट्रॅक्ट कसे काय होतात? त्याचा आन्सर अगदी सिंपल आहे. देर इज अ फोर्स कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि हा डेव्हलप होतो कशामुळे? बिकॉज ऑफ द अपोजिटली चार्ज आयन्स. म्हणजे कॅटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि एनायन वरती निगेटिव्ह चार्ज. मग इथे एक सोडियम इथे एक्झाम्पल दिला आहे सोडियम क्लोराइड मॉलिक्युलचं. सो सोडियमचा इथे बनला आहे कॅटायन. ओके, आणि हा क्लोरीनचा इथे बनलाय एनायन. त्या दोघांमध्ये इथे हे जे अट्रॅक्शन आहे दिस अट्रॅक्शन इज नथिंग बट
इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग अशा पद्धतीने हे जे शेजारी शेजारी ऍडजसंट जे आयन्स असतात यांच्यामध्ये अट्रॅक्शन डेव्हलप होतं आणि ते एकमेकांशी बांधले जातात. ठीक आहे, याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सोडियम क्लोराइड और कुठलंही आयोनिक सॉलिड तुम्ही घ्या, याच्यामध्ये येलो जे दिसत आहेत हे दिस येलो आर नथिंग बट द सोडियम आयन, आणि याच्यामध्ये जे रेड किंवा पिंकिश कलरचे दिसत आहेत दीज आर द क्लोरीन आयन. या पद्धतीने स्ट्रक्चर तयार होतं. आता साहजिकच आहे, हे जे कॅटायन आणि एनायन आहेत हे अगदी जवळ असतात, त्याच्यामुळे ते हार्ड सॉलिड तुम्हाला सापडतील आणि त्यातल्या त्यात ब्रिटल सापडतील. आता ज्या गोष्टी जनरली हार्ड असतात त्या ब्रिटल असतातच. ओके, आणि त्या हार्ड आणि ब्रिटल असल्यामुळे त्यांचे मेल्टिंग पॉइंट सुद्धा काय असतात, व्हेरी व्हेरी हाय असतात. मग आता हार्ड किंवा ब्रिटलचं मी एक्झाम्पल इथे देतो तुम्हाला. आता जसं बघा, एक इलेक्ट्रिकचा बल्ब आहे हा. ओके, हा इथनं खाली पळतोय. आता हा हार्ड आहे, ब्रिटल आहे, म्हणून याचे इकडे काय झाले, तुकडे तुकडे झाले. दुसरं एक्झाम्पल आपल्याला देता येईल चॉकचं. चॉक जर तुम्ही बघितला, हे चॉक आणि ग्लास हे काय आयोनिक सॉलिड नाही मित्रांनो. हे जस्ट एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की दीज आर द हार्ड सबस्टन्सेस, आणि हार्ड सबस्टन्सेस जे असतात ते जनरली ब्रिटल असतात. ओके, आता पुढची प्रॉपर्टी याची की आयोनिक क्रिस्टल्स जे आहेत, बेसिकली आयोनिक सॉलिड्स, दीज आर द नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे थोडक्यात, जर तुम्ही सॉलिड स्टेट मध्ये असताना त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास केली तर ती इलेक्ट्रिसिटी पास होत नाही मित्रांनो. मग दुसरा प्रश्न असा आहे की मग कोणत्या स्टेटमध्ये पास होते, तर त्याला आपल्याला एक तर काय करावं लागेल, त्याला मेल्ट करावं लागेल. त्याला मोल्टन स्टेट बोलतात. मोल्टन स्टेटलाच आणखी एक नाव आहे फ्यूज स्टेट, किंवा त्यालाच आपण जर का ॲक्वियस सोल्युशन त्याचं बनवलं, म्हणजे पाण्यामध्ये त्याला जर टाकलं तर इट बिहेव्स लाईक ॲज अ गुड कंडक्टर. आपल्याला पुढे एक चॅप्टर येणार आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. या इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये आपल्याला एक्झॅक्टली बघायचं आहे की कशा पद्धतीने इलेक्ट्रोलिसिस होतं आणि वेगवेगळे सोल्युशन्स जे असतात त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी कशी पास होते. आता इथे एक पिक्चर दाखवलेली आहे. या पिक्चर मध्ये इथे एक कंटेनर आहे आणि या कंटेनर मध्ये देर इज अ कॉमन सॉल्ट म्हणजेच NaCl. ओके, आणि हे जे NaCl आहे इथे, हे NaCl जे आहे याला हीट केलं जात आहे आणि याच्यातनं तुम्ही बघत असाल इथे वायर्स लावले आहे आणि हा बल्ब जो आहे तो ग्लो होतोय. ओके, बल्ब ग्लो झाल्यामुळे बेसिकली व्हॉट इज गोइंग टू हॅपन हिअर, इलेक्ट्रिसिटी पास होते आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आयदर तुम्हाला त्यांना मेल्ट करावं लागेल किंवा मग त्यांना लिक्विड स्टेटमध्ये न्यावं लागेल, म्हणजेच त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करावं लागेल. ओके, सो दिस इज नथिंग बट द प्रॉपर्टी. आता याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघू. तर सर्वात पहिलं आणि बेस्ट एक्झाम्पल आहे NaCl, ज्यालाच आपण बोलतो कॉमन सॉल्ट. ओके, याचा फॉर्म्युला आहे NaCl, सोडियम क्लोराइड. सेकंड एक्झाम्पल देता येईल आपल्याला K2SO4, याला बोलतात पोटॅशियम सल्फेट. हे सुद्धा व्हाईट कलरच असतं जनरली. हे एक प्रकारचं सॉल्ट आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम आणि सल्फेटचे आयन्स असतात. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल CaF2. दिस CaF2 इज नथिंग बट कॅल्शियम फ्लोराइड. हे सुद्धा दिसायला तुम्हाला कॉमन सॉल्ट सारखंच दिसणार. ओके, बट याचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा तुम्हाला आयोनिक क्रिस्टल्स मध्ये कन्सिडर होतं. आणि लास्ट इथे दाखवलेलं आहे दिस इज नथिंग बट द KCl, ज्याला आपण बोलतो पोटॅशियम क्लोराइड. हे सुद्धा एक प्रकारचं सॉल्ट आहे जे इथे कुठल्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर होतं, आयोनिक क्रिस्टल. ओके, आता हे जे सगळे एक्झाम्पल्स आपण बघितले हे कशाचे होते, आयोनिक क्रिस्टलचे. आता याच्या पुढचा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे हा झाला पहिला सॉलिडचा टाइप जो होता आयोनिक सॉलिड. आता आपल्याला बघायचं आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, किंवा ज्याला आपण बोलतो कोव्हॅलंट सॉलिड. ओके, आता याच्या नावामध्येच तुम्ही बघताय देर इज अ वर्ड नोन ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. 11th मध्ये तुम्हाला एक चॅप्टर होता केमिकल बॉन्डिंग. ओके, त्या केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण दोन टाईपचे बॉन्ड बघितले होते. फर्स्ट बॉन्ड इज नोन ॲज आयोनिक बॉन्ड, सेकंड बॉन्ड इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. मग कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, बाय शेअरिंग ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे दोन ॲटम्स जे असतात ते एक एक इलेक्ट्रॉन काय करतात, एकमेकांबरोबर शेअर करतात आणि तिथे
बॉन्ड तयार होतो. सो इथे पण तेच आहे मित्रांनो, की द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन कोव्हॅलंट नेटवर्क, म्हणजे जो महत्व जे दिलं गेलेलं आहे ते कोणाला दिलं गेलेलं आहे? ऍटमला. जसं आयोनिक सॉलिड मध्ये महत्व कोणाला होतं? आयन्सला. ओके. आणि इथे सर्वात महत्वाची गोष्ट, ऍटम्स जे आहेत ते काय करतात? बॉन्ड बनवत असतात. मग आता यांचं स्ट्रक्चर कसं असतं मित्रांनो ते लक्षात घ्या. द atoms of these crystals are linked by a continuous system of covalent bond. Underline this statement. याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत हे कंटिन्यू एकमेकांशी बांधलेले असतात. ओके. आणि लिंकिंग झालेलं असतं. आणि लिंकिंग झाल्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की ते खूप मोठे मोठे स्ट्रक्चर तयार करतात, ह्यूज स्ट्रक्चर तयार करतात, जे आता पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. द रिझल्ट इन ए This results in a rigid three-dimensional network that forms a giant molecule. Giant म्हणजे अतिशय मोठा. ओके. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय की हे जे ऍटम्स आहेत हे एकमेकांना अशा पद्धतीने जॉईन झालेले आहेत की 2 डायमेन्शनल नाही, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तिथे तयार होतं आणि अतिशय मोठं स्ट्रक्चर तिथे तयार होतं. आणि त्या स्ट्रक्चर पासून हे मॉलिक्युल्स बनतात आणि म्हणून यांना जायंट मॉलिक्यूल सुद्धा बोललं जातं. अतिशय महत्वाचा पार्ट. ठीक आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट, ऍज अ रिझल्ट ऑफ रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर. ओके. यांचं स्ट्रक्चर हे रिजिडली बॉन्डेड असतं, स्ट्रॉंग असतं. त्यामुळे हे जे सॉलिड्स असतात ते कसे असतात? दे आर व्हेरी व्हेरी हार्ड. ओके. and in fact they are the hardest and most incompressible. hardest चं meaning तर तुम्हाला माहितीच आहे, but what is the meaning of incompressible? यांना तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही. ओके. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि याच गोष्टीमुळे त्यांचे जे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असतात ते कसे असतात? एक्स्ट्रीमली हाय. सो माय क्वेश्चन इज दॅट की सर्वात हार्ड मटेरियल जो आहे वर्ल्ड मधला तो कुठला आहे? तर त्याचं नाव आहे डायमंड मित्रांनो. आणि हा जो डायमंड आहे हा या कॅटेगरीमध्ये येतो. कुठल्या? कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडच्या कॅटेगरीमध्ये. मग आता याच्यामध्ये आणखी काय काय असतं ते आपण बघू. ठीक आहे. आता याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स असतात मित्रांनो, हे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते शेअर झालेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉन जे आहे ते एका जागीच फिरताना दिसतील. दे आर नॉट मोबाईल. म्हणजे थोडक्यात ऍटम पासनं ते इलेक्ट्रॉन वेगळे होत नाही आणि इकडून तिकडून फिरून, मोबाईलचा अर्थ काय? आपण सगळे मोबाईल वापरतो. ठीक आहे. मोबाईल आपल्याला कुठेही नेता येतो सोबत, कुठेही तुम्ही गेले तरी. तसं इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे एका जागी असतात. ओके. त्यांना मूव्ह होता येत नाही आणि याच्याचमुळे दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जर इलेक्ट्रॉन मूवच होत नसतील तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके. कारण इलेक्ट्रिक करंट हा जो फ्लो होतो तो इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोमुळे होत असतो. इथे इलेक्ट्रॉन्सच फ्लो होत नाही, त्यामुळे दे आर पुअर ऑर दे आर बॅड कंडक्टर. इकडे बघा लाईट ग्लो होणार नाही. ओके. आता याच्या पुढची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी म्हटल्यापेक्षा आता एक्झाम्पल्स आपण बघू. आता इमेज पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतंय की ही इमेज कशाची आहे? डायमंडची आहे. ठीक आहे. सो आताच सांगितल्याप्रमाणे डायमंड जो आहे हा बेसिकली कार्बनचा ॲलॅट्रॉप आहे आणि याच्यामध्ये कार्बनच्या चेन्स असतात आणि ह्यूज नेटवर्क तयार होतं आणि दिस इज नथिंग बट कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आता इथे आणखी एक एक्झाम्पल दिलं आहे बोरॉन नायट्राइडचं. आता याच्यामध्ये हे जे ग्रीन कलरचे तुम्हाला दिसत आहेत हे कशाचे ॲटम्स आहेत? बोरॉनचे ॲटम्स आहेत. आणि थोडेसे व्हाईटिश कलरचे जे दिसत आहेत हे कोणाचे ॲटम्स आहेत? नायट्रोजनचे ॲटम्स आहेत. ओके. आणि हे जे ॲटम्स आहेत हे एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डनी जोडलेले आहेत आणि यांच्यामध्ये आणखी मग इथे फोर्सेस तुम्हाला दिसत आहे ज्यांना आपण वीक फोर्सेस बोलतो. दे आर कॉल्ड ॲज वॅन्डर वॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. सो बोरॉन नायट्राइड इज अन एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राफाईट. ग्राफाईट आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज करतो. त्यातलं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ही पेन्सिल. ठीक आहे. या पेन्सिलचं जे हे टोक आहे इट इज मेड अप ऑफ दिस ग्राफाईट. ग्राफाईट हा परत एकदा कार्बनचाच एक ॲलॅट्रॉप आहे ज्याच्यामध्ये कार्बनचं मोठं स्ट्रक्चर असतं. त्याच्यानंतर दुसरं स्ट्रक्चर जे इथे दिसतंय ते म्हणजे फुलेरिन. ठीक आहे.
आता फुलेरिन जे आहे याला बकबॉल सुद्धा बोलतात. का बरं? तुम्हाला एक इमेज दाखवतो. तर या इमेज मध्ये तुम्हाला हे फुलेरिनचं स्ट्रक्चर दिसतंय. फुलेरिनच्या स्ट्रक्चरमध्ये कार्बनचे टोटल किती ॲटम्स प्रेझेंट असतात? 60 ॲटम्स, आणि ते एका फुटबॉलच्या स्ट्रक्चर सारखे जोडलेले असतात, सेम टू सेम. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक कार्बन, इथे एक कार्बन, इथे एक कार्बन, अशा पद्धतीने हे जे कार्बन्स आहेत हे जॉईन असतात आणि फुटबॉल सारखं नेटवर्क तयार करतात. म्हणून याचं सेकंड नेम जे आहे ते बकबॉल, किंवा त्यालाच आपण जनरली बोलतो फुलेरिन. ठीक आहे. सो हे पण एक्झाम्पल कशामध्ये येतं? कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलमध्ये. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आहे जे थोडंसं वेगळं आहे इथे, विच इज कॉल्ड ॲज कार्बोरॅन्डम. ठीक आहे. आता याच्यात पण तुम्ही बघत असाल याचे क्रिस्टल्स जे आहेत ते अगदी जवळ आहेत. ओके. हा सुद्धा एक कार्बन असलेलाच प्रॉडक्ट आहे. खरं तर हा कुठे यूज होतो ते तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. कार्बोरॅन्डम इज यूज फॉर मेकिंग, ओके, हे व्हील्स आहेत बघा, असे असे व्हील्स तुम्ही कुठे पाहिलेले आहेत? सो या व्हील्सला एक स्पेशल नाव आहे. यांना बोललं जातं ग्राइंडिंग व्हील्स. आणि हे ग्राइंडिंगच्या वर्किंगमध्ये तुम्ही बऱ्यापैकी वेल्डिंग केल्यानंतर जे वेल्डर्स असतात ते वेल्डिंगला स्मूथ करण्यासाठी इथे ग्राइंडिंग करतात. आणि हे जे ग्राइंडिंगचं जे व्हील असतं इथे, ओके, याला ॲब्रेसिव्ह व्हील बोलतात ग्राइंडिंग वर्कमध्ये. हे कशापासून बनलेलं असतं? कार्बोरॅन्डम. ठीक आहे. सो कार्बोरॅन्डम लक्षात असू द्या. सो दीज आर द ऑल एक्झाम्पल्स ऑफ दुसरा सॉलिड जो आपण आता बघितला तो म्हणजे कोव्हॅलंट सॉलिड. आता तिसरा सॉलिड आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे आहे मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. आता हे मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? आता आपण याच्यापूर्वी बघितलं आयोनिक क्रिस्टल्स मध्ये जनरली सॉलिड कशापासून बनलेले असतात? आयन्स पासून. म्हणजे डॉमिनेटिंग पार्ट असतो आयन्स. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जे सॉलिड्स तयार झालेले असतात ते कशापासून तयार झालेले असतात? दे आर मेड अप ऑफ ॲटम्स. तसंच इथे मॉलिक्युलर नाव आहे, त्याच्यामुळे हे जे सॉलिड्स आहेत हे कशापासून तयार होतात? दे आर फॉर्म फ्रॉम द मॉलिक्युल्स. म्हणजे थोडक्यात इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल आहे क्लोरीन, देन CH4 म्हणजे मिथेन, हायड्रोजन, ओके, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड, आणि ऑक्सिजनचे मॉलिक्यूल. आता क्लोरीनचा जो मॉलिक्यूल आहे हा कसा बनतो मित्रांनो? एक क्लोरीन दुसऱ्या क्लोरीनला काय होतो? आधी जॉईन होतो. दोघांमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो आणि त्याच्यापासून एक मॉलिक्यूल तयार होतो. आणि हे जे मॉलिक्युल्स असतात मग हे मॉलिक्युल्स जे आहे हे एकमेकांना बांधले जातात बाय डिफरंट डिफरंट काइंड्स ऑफ फोर्सेस. 3 टाईपचे फोर्सेस असतात ते आपण आता बघणार आहोत. ओके. सो या पद्धतीने म्हणजे आता इथे एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. खरं तर हे जे स्ट्रक्चर आहे हे कोणाचं आहे? दिस इज ऑफ CO2. हा मधला जो आहे तो आहे कार्बन. ओके. इकडे जो दिसतोय तो आहे ऑक्सिजन, आणि हा सुद्धा आहे ऑक्सिजन. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ CO2. आणि हे जे CO2 चे असे जे मॉलिक्युल्स आहेत हे मग एका फोर्सने बांधले जातात, ओके, वीक फोर्सने, आणि त्याच्यापासून तो सॉलिड बनतो. आता खरं पाहिलं तर तुम्ही म्हणणार की सर आम्हाला तुम्ही सांगताय क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन. खरं तर हे रूम टेम्परेचरला सगळे काय आहेत? गॅसेस आहेत. पण मित्रांनो, जर गॅसेसला आपण अंडर प्रेशर अप्लाय केलं, म्हणजे खूप प्रेशर जर आपण अप्लाय केलं तर त्याचं टेम्परेचर हे कमी होतं, आणि त्याच्यामुळे ते जे गॅसेस आहेत यांना आपण सॉलिडिफाय करू शकतो. हे जे सॉलिड CO2 असतं याला एक स्पेशल नाव आहे. इट इज कॉल्ड ॲज ड्राय आईस. तुम्ही नाव ऐकलेलं असेल. ओके. हे जे ड्राय आईस आहे इट इज नथिंग बट सॉलिड कार्बन डायऑक्साइड विच इज मेड बाय द कार्बन डायऑक्साइड. मग यांचं सॉलिडिफिकेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हाच हे मॉलिक्युलर क्रिस्टल इथे तयार होतात. तर इथे स्ट्रक्चर एक दाखवलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. खरं तर हे मिथेनचं आहे. याच्यामध्ये जो रेड पोर्शन तुम्हाला दिसतो आहे हा कार्बन आहे, आणि हे जे बाहेरचे पार्टिकल जे आहेत दीज आर हायड्रोजन. आणि मग त्याच्यापासून इथे काय तयार झालंय? हे सॉलिड तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता याची प्रॉपर्टी आपण महत्वाची बघू की क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मॉलिक्युलर सॉलिड. म्हणजे थोडक्यात जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जेवढे पण आहेत कार्बनचे, ओके, जे क्रिस्टलाइन फॉर्मॅटमध्ये आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? जनरली मॉलिक्युलर क्रिस्टल्सच्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके. मग आता याच्यामध्ये आणखी काय काय असतं? द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ मॉलिक्युलर सॉलिड्स आर मॉलिक्युल्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आयोनिक मध्ये
आयोनिक सॉलिड्स मध्ये आयन्स हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, कोव्हॅलंट मध्ये ॲटम्स असतात आणि इथे मॉलिक्युल्स असतात. आणि ते मॉलिक्युल्स पण कोणत्या सबस्टन्सचे? सेम सबस्टन्सचे. म्हणजे क्लोरीनचा एक मॉलिक्यूल, क्लोरीनचा दुसरा, क्लोरीनचा तिसरा, असे सगळे ते एकमेकांना काय होतात? जॉईन होतात. आता याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, की तुम्ही 11th मध्ये एक चॅप्टर शिकलेले होते, ओके, ज्याच्यामध्ये लिक्विड आणि स्टेट्स ऑफ मॅटर, ज्याच्यामध्ये लिक्विड आणि गॅसियस स्टेट तुम्ही बघितली. त्याच्यामध्ये एक टॉपिक होता, त्याचं नाव होतं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन आवश्यक आहे, नसली तरी हरकत नाहीये, मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यामध्ये 3 टाईपचे महत्वाचे, खरं तर 4 टाईपचे आहेत, पण 3 टाईपचे इंटरॅक्शन तुम्हाला लक्षात घ्यायचे. पहिलं इंटरॅक्शन जे आहे ते डायपोल डायपोल इंटरॅक्शन, जनरली इथे वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. दुसरं असतं व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस, किंवा त्यालाच आपण बोलतो लंडन फोर्सेस, यांनाच बोलतात वॅन्डर वॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि तिसरं एक अट्रॅक्शन असतं ज्याला बोलतात हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, सो हे 3 टाईपचे जे अट्रॅक्शन आहेत ते तुम्हाला जनरली या मॉलिक्युलर सॉलिडमध्ये दिसतील. आता आपण सुरुवातीला विचार करू कोणाचा? वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सर्वात पहिले तर डायपोल म्हणजे काय असतं मित्रांनो, ठीक आहे. डायपोलचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल इथे मी देतो. लेट अस टेक वन एक्झाम्पल ऑफ HCl. ठीक आहे, H आणि Cl या दोघांमध्ये कुठला बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, आता हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे मित्रांनो, हा कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार झालाय? एक इलेक्ट्रॉन कोणी डोनेट केलेला आहे किंवा कोणी शेअर केलेला आहे? हायड्रोजनने. आणि एक इलेक्ट्रॉन कोणी शेअर केलेला आहे? क्लोरीनने. ठीक आहे, मग आता हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एक हायड्रोजनचा आणि दुसरा क्लोरीनचा, हे दोघं इक्वली शेअर झालेले आहेत, बरोबर आहे. पण आता एक प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल बघितला तर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जो आहे तो आहे फ्लोरीन. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 4. ओके, आणि याच्या खाली जर तुम्ही आले लगेच तर पुढचा जो हॅलोजन आहे तो कुठला येतो? क्लोरीन. मग हा क्लोरीन काय करतो? ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ही स्वतःकडे खेचून घेतो. ओके, म्हणजे ही पेअर तो स्वतःकडे ओढून घेतो आणि बिचारा हायड्रोजन काय करणार? तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, तो त्याला देऊन टाकतो. आणि याच्यामुळे काय होतं? इथे चार्जेस डेव्हलप होतात मित्रांनो. म्हणजे हायड्रोजन वरती कोणता चार्ज डेव्हलप होतो? पार्शल पॉझिटिव्ह, याला डेल्टा पॉझिटिव्ह बोलतात. आणि क्लोरीन वरती कोणता चार्ज होतो? पार्शल निगेटिव्ह. ठीक आहे, याच्यामुळे इथे यांच्यावरती पोलॅरिटी डेव्हलप होते. आणि पोलॅरिटी डेव्हलप झाल्यामुळे एक HCl चा मॉलिक्यूल, असाच दुसरा HCl चा मॉलिक्यूल, असाच तिसरा HCl चा मॉलिक्यूल, हे एकमेकांजवळ अट्रॅक्ट होतात. आणि अट्रॅक्ट झाल्यामुळे मग हे पर्टिक्युलर काय तयार होतात? इथे पोलर मॉलिक्युल्स. ठीक आहे, सो समजलं डायपोल मोमेंट काय असते ते लक्षात आलं. मग ज्यांना परमनंट डायपोल मोमेंट असते ही, ओके, तर ते जे मॉलिक्युल्स आहेत जनरली ते या कॅटेगरीमध्ये येतात पोलर मॉलिक्युल्सच्या. सो वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन इन पोलर मॉलिक्युल्स सच ॲज सॉलिड HCl, जे आता एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. दुसरं एक्झाम्पल आहे H2O, ते आपण आता बघणार आहोत. आणि तिसरं एक्झाम्पल आहे SO2. हे तिघं पण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? मॉलिक्युलर सॉलिडच्या. आणि त्यातल्या त्यात हे कोणते मॉलिक्युल्स आहेत? पोलर. म्हणजे पोलर म्हणजे काय? थोडक्यात पोलॅरिटी असणारे. ठीक आहे, जसं आता आपण HCl बघितलं तसंच आता वॉटरचं बघू. वॉटरमध्ये काय असतं? वॉटरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे H2O. ठीक आहे, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. म्हणजे पहिला नंबर लागतो कोणाचा? फ्लोरीनचा. ओके, फ्लोरीन नंतर पुढचा नंबर लागतो नायट्रोजनचा. आणि त्याच्यानंतर लगेचच कोण आहे? ऑक्सिजन. सो हे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. ओके, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर मग हे काय करतात? इलेक्ट्रॉनची पेअर, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हे इलेक्ट्रॉनची पेअर या हायड्रोजन कडनं काय करून घेतात? आपल्याकडे खेचून घेतात. ओके, आणि त्याच्यामुळे इथे चार्ज डेव्हलप होतो पार्शल निगेटिव्ह, आणि हायड्रोजन वरती चार्ज डेव्हलप होतो पार्शल पॉझिटिव्ह. सो वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन इथे असतं. मग एक वॉटरचा मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटरच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतो, त्याच्यामुळे हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं? पोलर मॉलिक्युल्सच्या कॅटेगरी. अजून एक एक्झाम्पल आहे SO2. आता SO2 मध्ये हा आहे सल्फर. ओके, आणि इकडे देअर आर 2 ऑक्सिजन ॲटम्स. ठीक आहे, आता यांच्यामध्ये इथे कुठला बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. पण आता परत एकदा काय होतंय की जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर सल्फर पेक्षा ऑक्सिजन जो आहे
हा बेसिकली जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे खेचून घेतो आणि इथे चार्जेस डेव्हलप होतात, पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह. त्याच्यामुळे सल्फर जे आहे मित्रांनो, हे सुद्धा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं? पोलरच्या. आता पुढचा कॅटेगरी आपण बघू, जी आहे नॉन पोलर. आता नॉन पोलर म्हणजे काय? अगदी सिंपल मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल कुठला येतो? CH4 आणि दुसरा नंबर कोणाचा लागतो? हायड्रोजन. आता आपण विचार करू हायड्रोजनचा. आता हा हायड्रोजन आहे, ओके. दोन हायड्रोजनचे ऍटम्स आहेत आणि हे दोन्ही हायड्रोजनचे ऍटम सिंगल कोव्हॅलंट बॉन्डने काय केलेले आहे? जॉईन केलेले आहे. आता ही इलेक्ट्रॉनची पेअर आहे. आता जर तुम्ही दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर दोघं सारखे ऍटम्स आहेत. दोघांच्या प्रॉपर्टीज कशा राहतील? सारख्या राहतील. त्याच्यामुळे कोणीच ही इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे ती स्वतःकडे खेचणार नाही, म्हणजे ती कुठे राहील? मिडल मध्ये राहील. त्याच्यामुळे इथे चार्जेस डेव्हलप होतील का? अजिबात नाही. आणि जर चार्जेसच डेव्हलप झाले नाही तर तो जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल पोलर बनेल का? अजिबात नाही. तसंच इथे कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन हा तेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाहीये जेवढा आपण त्याला विचार करतो. तर कार्बन आणि हायड्रोजन जेव्हा मिथेन मध्ये आपण बघतो तेव्हा इथे सुद्धा तेच आहे की इथे पोलॅरिटी नाहीये. आणि मग हे जॉईन कसे होतात मग एकमेकांना? तर इथे वीक डिस्पर्शन फोर्सेस असतात, ज्यांनाच आपण बोलतो लंडन डिस्पर्शन फोर्सेस किंवा त्यांनाच आपण बोलतो वॅन्डर वॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि हेच एक्झाम्पल तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतं? नोबल गॅसेस जे आहेत, ओके. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18th नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये हे गॅसेस आहेत. फॉर एक्झाम्पल हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन एक्सेट्रा. हे सगळे जे आहेत यांना आपण झिरो ग्रुप एलिमेंट्स बोलतो किंवा यांनाच आपण बोलतो नोबल गॅसेस. मग नोबल गॅसेस का? तर ते टेक पार्ट करत नाही रिएक्शन मध्ये. मग असं असेल तर मग एक आर्गॉन दुसऱ्या आर्गॉनला अटॅच कसा असतो? तर तो या फोर्समुळे, म्हणजेच कुठला? वीक डिस्पर्शन फोर्स, ज्यालाच आपण बोलतो लंडन डिस्पर्शन फोर्स. ठीक आहे. आता याच्यानंतरचा तिसरा आणि अतिशय महत्वाचा तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पहिले तर हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं ते आपण जरा समजावून घेऊ. याचे 3 एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो. सर्वात पहिला एक्झाम्पल आपण देऊ शकतो वॉटर, म्हणजे थोडक्यात सॉलिड स्टेट मध्ये तो आईस असतो. सेकंड एक्झाम्पल देऊ शकतो NH3, ज्याला आपण बोलतो अमोनिया. आणि तिसरं एक्झाम्पल देऊ शकतो आपण HF म्हणजे हायड्रोजन फ्लोराईड. आपण पहिले वॉटरचं एक्झाम्पल बघू. आता इथे लक्षात घ्या, हे आहे वॉटरचं स्ट्रक्चर, ओके. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O, म्हणजे थोडक्यात ऑक्सिजन जो आहे, ओके, इथे हे सगळे ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत. हे ऑक्सिजनचे ऍटम प्रत्येकी 2 हायड्रोजनच्या ऍटम्सला काय झालेले आहेत? जॉईन झालेले आहेत, बरोबर की नाही? आणि मी आताच सांगितलं होतं थोड्या वेळपूर्वी की हायड्रोजन, त्यानंतर नायट्रोजन आणि फ्लोरीन हे तिघच्या तिघ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेत. यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज अतिशय हाय आहेत. त्याच्यामुळे हे काय करतात की इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे खेचून घेतात. मग असं जेव्हा होतं त्यावेळेला तुम्ही बघा, ऑक्सिजन वरती इथे कुठला चार्ज डेव्हलप झालाय? निगेटिव्ह. आणि हायड्रोजन जे आहेत दोन त्याला अटॅच, त्याच्यावरती कुठला चार्ज झालाय? पॉझिटिव्ह. आता हा झाला एक मॉलिक्यूल बरं का वॉटरचा, ठीक आहे, जसं इथे तुम्हाला दिसतंय. आता तुम्ही एक लक्षात घ्या की हा जो निगेटिव्ह ऍटम इथे तयार झालेला आहे ऑक्सिजनचा, याच्याच शेजारी एक दुसरा H2O चा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. इकडे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन वरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. इकडे हायड्रोजन वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. त्यांच्यामुळे इथे एक प्रकारचं अट्रॅक्शन डेव्हलप होतं. अगेन दिस इज ए काइंड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बरोबर आहे. आता जसं इथे तुम्ही बघत असाल की हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ठीक आहे. हे तर अट्रॅक्शन आहेच आहे, पण इथे इलेक्ट्रॉनची पेअर शेअर झालेली आहे. पण हे जे इथलं अट्रॅक्शन आहे हे त्या मानाने वीक आहे, पण अट्रॅक्शन आहे. मग काय होतं? हा एक इकडचा मॉलिक्यूल, त्याच्यानंतर दुसरा आणि इकडे बघत असाल तुम्ही तिसरा, यांच्यामध्ये इथे डॉटेड लाईन्सने काही बॉन्ड दाखवलेले आहेत. हे जे डॉटेड लाईन्सने दाखवलेले बॉन्ड आहेत या बॉन्ड्सला कोणते बॉन्ड बोलतात? हायड्रोजन बॉन्ड. आणि ते एका म्हणजे थोडक्यात इंटरमॉलिक्युलर, म्हणजे मॉलिक्यूल मॉलिक्युल्स मध्ये असतं, म्हणून त्याला बोलतात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आपण बघू, ते म्हणजे अमोनियाचं. आता अमोनियामध्ये तुम्ही बघा, हा अमोनियाचा एक पर्टिक्युलर मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे आणि हा इथे जो दिसतोय हा तिसरा मॉलिक्यूल आहे. आता याच्यामध्ये परत हा जो नायट्रोजन आहे, दिस नायट्रोजन इज व्हेरी हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे या तिघ हायड्रोजन ऍटमच्या त्या इलेक्ट्रॉनच्या पेअर तो स्वतःकडे खेचून घेतो
आणि याच्या शेजारी असलेल्या हायड्रोजनशी तो काय करतो, हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. म्हणजे हा एक हायड्रोजन बॉन्ड, हा एक हायड्रोजन बॉन्ड, अशा पद्धतीने हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं आणि यालाच आपण बोलू शकतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन द मॉलिक्युलर सॉलिड. तसंच HF, मी तर तुम्हाला मगाशीच सांगितलंय की हा जो HF आहे मित्रांनो, हा जो F आहे फ्लोरीन, हा असा एलिमेंट आहे की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात हाय आहे आणि त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा मित्रांनो, 4.0, म्हणजे थोडक्यात 4. ओके, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. मग हा जो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, हा परत काय करेल, हायड्रोजनकडनं इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि इथे हे जे शेजारचे जे मॉलिक्युल्स आहेत, इथे काय तयार होईल, हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल. ठीक आहे, सो दिस इज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्यानंतर आता मॉलिक्युलर सॉलिड मध्येच काही 2 प्रॉपर्टीज आहेत, त्या आपण डिस्कस करू. 3 टाईप जे आहे याचे मॉलिक्युलरचे, ते आपले संपलेले आहेत, पोलर, नॉन पोलर आणि हायड्रोजन. आता याच्यामध्ये तुम्ही एक बघत असाल की हे जे मॉलिक्युलर क्रिस्टल्स असतात, याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते एवढे स्ट्रॉंग नाही आहेत, ते बऱ्यापैकी कसे आहेत, वीक आहे. आणि वीक असल्यामुळे हे सबस्टन्सेस तुम्हाला कसे दिसतील, सॉफ्ट दिसतील. आणि त्यांचे जे मेल्टिंग पॉइंट्स आहे, ऑब्व्हियसली सॉफ्ट असल्यामुळे ते लवकर कट होतील किंवा मेल्ट होतील. त्यामुळे हे जे आहेत हे विकेस्टच्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, दिस सॉलिड्स आर द पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स, किंवा थोडक्यात त्यांना आपण बोलतो गुड इन्सुलेटर. हे इन्सुलेटर म्हणून काम करतात. ओके, ते इलेक्ट्रिकल कंडक्टर म्हणून काम करू शकत नाही. सो दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, सो हे आपण बघितलं मॉलिक्युलरच्या बाबतीमध्ये. आता याच्यानंतर आपल्याला शेवटचं सॉलिड डिस्कस करायचं आहे आणि या शेवटच्या सॉलिडचं नाव आहे मेटॅलिक क्रिस्टल सॉलिड. ओके, किंवा त्याला आपण सिम्पली बोलू शकतो मेटॅलिक सॉलिड. ठीक आहे, आता या मेटॅलिक सॉलिड मध्ये याचं नावच बघा काय आहे, मेटल. ओके, आणि मेटलच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या सगळ्या इकडे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, आता बघा, आता मेटॅलिक सॉलिड मध्ये काय असतं. बेसिकली मेटॅलिक सॉलिड हे कुठले सॉलिड आहेत, क्रिस्टलाइन, कारण आपण क्लासिफिकेशनच त्याचं बघतोय. कशापासून बनलेले आहेत, दे आर फॉर्म बाय द ऍटम्स, ऍटम्स पासून बनलेले आहेत, ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट, एकच एलिमेंट आहे, पण त्यांना हेल्ड कसं केलंय, दे आर हेल्ड बाय ए मेटॅलिक बॉन्ड. आता प्रश्न पुढचा असा येतो, आपण आयोनिक बॉन्ड ऐकलेलं आहे, आपण कोव्हॅलंट बॉन्ड ऐकलेलं आहे, आपण कोऑर्डिनेट बॉन्ड ऐकलेलं आहे. मग आता हा मेटॅलिक बॉन्ड कुठून आला, तर सर्वात पहिले मी तुमची ती क्वेरी क्लिअर करतो की मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय असतं मित्रांनो. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता कुठलाही सॉलिड मेटल तुम्ही घ्या, कुठलाही, एनी मेटल, त्या मेटलमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, ज्यांना आपण बोलतो इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. ओके, हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, जे डिलोकलाइज असतात, म्हणजे ते कुठूनही कुठे जाऊ शकतात मेटलच्या आतमध्ये. लक्षात ठेवा, ओव्हर द एंटायर क्रिस्टल, लिव्हिंग बिहाइंड द पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स. म्हणजे थोडक्यात आता एक ॲटम आहे, त्या ॲटमचा एक लास्ट शेल मधला, म्हणजे व्हॅलन्स शेल मधला एक इलेक्ट्रॉन आहे, आणि तो जो इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्यापासून सोडून त्याला निघून गेला. आता तो जेव्हा निघून गेला तेव्हा त्याने थोडक्यात ॲटमने काय केला, त्याचा इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकला. आणि इलेक्ट्रॉन जर डोनेट केला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय तयार होतो, कॅटायन तयार होतो. मग तसंच इथे कोणता आयन तयार होतो, मेटलचा आयन तयार होतो, त्याला तुम्ही कॅटायन म्हणू शकता. आणि मग तिथे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं ते कसं दिसतं, ॲज अन ॲरे ऑफ पॉझिटिव्ह आयन, म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत ते तुम्हाला अरेंज झालेले दिसतील, इमर्ज इन ए सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. सी म्हणजे समुद्र. ओके, अतिशय मोठा अथांग असा समुद्र जसा असतो, तसं हे जे मोबाईलचे इलेक्ट्रॉन जे असतात, मोबाईल इलेक्ट्रॉन, ते एका जागेवरून दुसऱ्या जागी कंटिन्युअसली मूव्ह होत राहतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी मेटलचे आयन्स तरंगताना दिसतात. ओके, एक्झाम्पल साठी मी तुम्हाला एक इमेज दाखवतो. ठीक आहे, आता ही इमेज बघा तुम्ही, याच्यामध्ये हे जे प्लस प्लस जिथे दिसतंय, ऑल दीज आर द मेटल कॅटायन्स. ओके, आणि स्मॉल ब्लू कलरचे जे पार्टिकल्स दिसत आहेत ते आहे इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स इथे भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्याच्यामुळे त्याला बोलतात सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. ओके, हे जे मेटल आयन्स आहेत मित्रांनो, या मेटल आयन्सला आणखी एक नाव आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज
कर्नेल्स. ओके, हे नाव लक्षात ठेवा. हे तुमच्या न्यू बुक मध्ये दिलेलं नाही बरं का, हे जुन्या बुक मध्ये तुम्हाला सापडेल. दे मेटल कॅटायन्स आर कॉल्ड ॲज कर्नेल्स. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इकडून तिकडे जात आहेत. ओके, आणि अजिबात ते थांबत नाही एका जागी. आणि मेटलचे कॅटायन्स जे आहेत ते मात्र इथे तुम्हाला एका जागी असलेले दिसतील. बट इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग. जसं समुद्राचं पाणी कंटिन्युअसली वाहत असतं इकडून तिकडे लाटा, त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसतं. ओके, आता हे जे मेटॅलिक क्रिस्टल्स आहेत यांची प्रॉपर्टी आपण बघू. मेटल्स आर मेलिएबल. आता हे मेलिएबिलिटी म्हणजे काय असतं मित्रांनो? कुठलाही मेटल तुम्ही घ्या, ते सगळेच्या सगळे मेलिएबल आहेत. म्हणजे जर तुम्ही त्याला हॅमरिंग केलं, ओके, आता इथे दिसतंय गोल्ड. ओके, या गोल्डला जर तुम्ही प्रॉपर डिरेक्शन मध्ये जसं सोनार करतो हॅमरिंग केलं, तर त्याच्यापासून तुम्हाला ज्वेलरीचे काही स्पेशल आयटम्स मिळू शकतात. ओके, आणि ही जी प्रॉपर्टी आहे मेटल्सची, ज्याच्यापासनं हॅमरिंग करून तुम्ही थिन शीट्स तयार करू शकतात. फॉर एक्झाम्पल इथे बघा, या काही शीट्स दिसत आहेत आयर्नच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या. तर या शीट ज्या बनवलेल्या आहेत या रोलिंग करून बनवलेल्या आहेत. आणि ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीलाच आपण काय बोलतो? मेलिएबिलिटी. म्हणजेच इथे मेटल्स काय असतात? मेलिएबल. दुसरी प्रॉपर्टी महत्वाची, मेटल्स आर डक्टाईल. आता हे डक्टाईल म्हणजे काय? ते एक प्रॉपर्टी आहे जिचं नाव आहे डक्टिलिटी. ओके, डक्टिलिटी मध्ये काय असतं? मेटल जे असतं त्याला ताणलं जातं, त्याला दोन्ही बाजूने टेन्शन दिलं जातं. आणि टेन्शन दिल्यामुळे काय होतं? त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो कमी होत जातो आणि त्याच्यापासनं थिन वायर्स तयार होतात. ओके, आणि ही जी प्रॉपर्टी आहे तिला आपण बोलतो डक्टिलिटी. आणि हे जे वायर्स जे आपण तयार करू शकतो बारीक बारीक, आता इथे एक्झाम्पल दिलंय कॉपरचं. ॲल्युमिनियमच्या पण वायर्स तुम्ही बघितलेल्या असतील. कॉपरच्या घरगुती वापरासाठी वापरतात आणि ॲल्युमिनियमच्या जनरली बाहेर पोल्सच्या ज्या वायर असतात त्या ॲल्युमिनियमच्या असतात. ठीक आहे, तर सिल्वर असो, गोल्ड असो, कुठलाही मेटल असो, त्याच्यापासून काय बनवू शकतो आपण? वायर बनवू शकतो, बिकॉज दे आर डक्टाईल. त्याच्यानंतर खूप 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 महत्वाची गोष्ट, इथे आपण बघितलं की इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे कुठल्या स्टेटमध्ये असतात? मोबाईल स्टेटमध्ये असतात. त्याच्यामुळे these metal crystals are good conductors of electricity as well as they have high thermal conductivity. म्हणजे थोडक्यात बल्ब जो आहे तो काय होईल? इथे ग्लो होणार. ओके, म्हणजे जर तुम्ही एखादा कंडक्टर तुम्हाला बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये जास्त करून काय वापरले जातात? मेटल्सच यूज केले जातात. ओके, आणि त्याचा एकच रिझन आहे मित्रांनो, ते म्हणजे मोबाईल जे इलेक्ट्रॉन्स आहेत, डिलोकलाइज जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह होत असतात. ओके, सो दीज आर द प्रॉपर्टीज. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघू. सर्वात पहिलं आणि बेसिक एक्झाम्पल विच इज ए एस ब्लॉक एलिमेंट, यालाच अल्कली मेटल सुद्धा आपण बोलतो, विच इज Na म्हणजेच काय? सोडियम. दुसरं एक्झाम्पल जे आपण देऊ शकतो के, विच इज नथिंग बट पोटॅशियम. हे सुद्धा मेटॅलिक क्रिस्टलच्या याच्यामध्ये येतं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे लिथियम. ॲटॉमिक नंबर इज 3, अगेन एस ब्लॉक एलिमेंट आहे. देन कोबाल्ट. ओके, कोबाल्ट सुद्धा मेटॅलिक कॅटेगरीमध्ये येतं. त्याच्यानंतर सिल्वर सर्वात महत्वाचं. त्याच्यानंतर आयन. आयन तर आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये यूज करतो. आणि गोल्ड. ओके, सो हे सगळे जे एक्झाम्पल्स आपण बघितले हे सगळे कोणाचे होते? मेटल्सचे होते. ठीक आहे, तर आजचं जे आपलं लेक्चर आहे, होप सो की तुम्हाला 100% आवडलेलं असेल. ठीक आहे, समजलेलं असेल. आवडण्यापेक्षा समजणं महत्वाचं आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा. ओके, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टिल देन हॅव अ नाईस डे. इथे आपण मित्रांनो थांबतो आहे. ओके, गुड नाईट.